आणखी एक ब्रेकिंग बातमी येते। महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या संदीप गुळवे नामक उमेदवाराला महायुतीचे उमेदवार परराज्यात घेऊन गेले होते असा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे नेते आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केलाय। अपक्ष उमेदवार संदीप गुळवे यांची माघार घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना बडगुजर यांनी हा गंभीर आरोप घेतलेला असून त्यामुळे आता नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीत नावाशी साधर्म्य असलेल्या अपक्ष उमेदवारांच्या उमेदवारीहून नाशिकमध्ये राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। तर महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या किशोर दराडे नामक अपक्ष उमेदवार 2 दिवसांपासून बेपत्ता आहे। तर आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत। थेट लक्ष्मणकडे जाणार आहोत। लक्ष्मण, आपण पाहतोय नावाशी साधर्म्य असलेले उमेदवारच गायब होण्याचा अजब प्रकार नाशिकमध्ये घडल्याचं पाहायला मिळतंय। मनाली, नाशिक पदवीधर जी निवडणूक होतीये, अर्थात नाशिक शिक्षक आमदारची जी निवडणूक होतीये त्या निवडणुकीमध्ये एक पॉलिटिकल हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। काही दिवसांपूर्वी अर्थात 2 दिवसांपूर्वी ज्यावेळेला नाशिकमधून महायुतीचे जे उमेदवार आहे किशोर दराडे यांच्या नावाशी साधर्म्य असलेले एक अपक्ष उमेदवार होते किशोर दराडे नामक, त्यांना या ठिकाणी आणण्यात आलं, त्यांना मारहाण झाली। त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली, त्यांनी स्वतःच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात दिलं। त्यानंतर गेल्या 2 दिवसांपासून गायब असलेले अपक्ष उमेदवार किशोर दराडे काही वेळापूर्वी अचानकपणे या कार्यालयामध्ये आले। ते एकटे नाही आले, तर त्यांच्यासोबत जे महायुतीचे अधिकृत किशोर दराडे आहेत ते आणि त्यांच्यासोबत असलेल्या शिंदेचे शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते त्या किशोर दराडेला या ठिकाणी घेऊन आले आणि त्याची माघार त्यांच्याकडनं करून घेण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे संदीप गुळवे नामक जे उमेदवार आहे अपक्ष, त्यांची देखील माघार झालेली आहे। संदीप गुळवे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे आणि त्यांच्याच नावाशी साधर्म्य असलेले आणखी एक संदीप गुळवे नावाचे अपक्ष उमेदवार होते, ते त्या ठिकाणी गायब होते। त्यांना महायुतीच्या नेत्यांनी परराज्यामध्ये गायब केलं होतं अशा प्रकारचा आरोप सुधाकर बडगुजर यांनी केला होता आणि त्याच संदीप गुळवेंना सोडून आणत त्यांच्या माघार जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली आणि त्यानंतर काही वेळापूर्वी जे किशोर दराडे काही दिवसांपासून गायब होते अपक्ष उमेदवार, त्यांना या ठिकाणी आणण्यात आलं आणि त्यांची देखील माघार करून घेण्यामध्ये महायुतीच्या नेत्यांना यश आलेलं आहे। मात्र अशा पद्धतीने नावाशी साधर्म्य असलेले जे उमेदवार आहेत त्यांची माघार करून घेत असताना महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल अशा सगळ्याच नेत्यांची दमछाक होताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र जे किशोर दराडे गायब होते गेल्या 2 दिवसांपासून, ते ज्या वेळेला या नाशिक रोड पोलीस ठाण्यामधून हलवण्यात आले त्यावेळेला देखील त्यांच्याबरोबर पोलिसांचा बंदोबस्त होता आणि ज्या वेळेला त्यांना आता काही वेळापूर्वी या कार्यालयामध्ये माघारीसाठी आणण्यात आलं त्यावेळेला देखील त्यांच्यासोबत पोलिसांचाच बंदोबस्त होता आणि या सगळ्यामुळे आता एक आणखी उमेदवार आहेत त्यांनी अशा स्वरूपाचा आरोप केलेला आहे की पोलिसांच्या बळाचा वापर करून अशा पद्धतीने नावाशी साधर्म्य असलेल्या उमेदवारांची माघार करून घेतली जाते। सरकार अशा पद्धतीने आपल्या कारभाराचा अर्थात पोलिसांच्या यंत्रणेचा वापर करून या माघारी करून घेते अशा प्रकारचा गंभीर आरोप जो आहे तो भाऊसर नावाचे एक अपक्ष उमेदवार आहे त्यांनी केलेला आहे। त्यामुळे नाशिकची जी निवडणूक आहे नाशिक शिक्षक आमदाराची, ती मात्र या सगळ्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मनाली, निश्चितच धन्यवाद लक्ष्मण या सविस्तर माहितीसाठी।